राज्य करा ही इंग्रजांची नीती होती, पण ती सोडण्याची अजिबात इच्छा महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या सत्ताधाऱ्यांना दिसत नाहीये. बघा ना, आता आपल्याच खासदारावर पाळत ठेवण्याची आणि आपल्या टॅक्सच्या पैशातून खासदाराला एक्स्ट्रा सिक्युरिटी देण्याची वेळ महाराष्ट्रातल्या मतदारांवर आली. म्हणजे ज्या देशात आपण चांद्रयान चंद्रावर पोहोचलं म्हणून मिशन सक्सेसफुल म्हणतो, तिथे आता आमदार खासदार फोडण्याच्या मोहिमांना ऑपरेशन आणि मिशन असं म्हटलं जातंय. तुमचा आशीर्वाद हवा असं म्हणत पाया पडणारे नेते आज विमानतळाच्या मागच्या गेटनं निघून जातात आणि मतदारांना बाबाजी का ठुल्लू दाखवतात. आणि मीडिया त्यांना टायगर म्हणतं, वाघ म्हणतं. आणि मग प्रश्न पडतो की बोटावर लागलेली ती शाई लोकशाहीचा सन्मान होता की आपल्या विश्वासाची पब्लिकली झालेली फसवणूक होती. कसं आहे ना, दुधातली भेसळ पकडायला तुकाराम मुंडेंसारखे तगडे अधिकारी आहेत हो, पण महाराष्ट्राच्या राजकारणात जी महाभेसळ सुरू आहे तिची तपासणी कोण करणार? 2022 पासून महाराष्ट्र एकच मूव्ही बघतोय. कलाकार बदलत आहेत, फक्त स्क्रिप्ट तीच आहे. आधी शिवसेना, मग राष्ट्रवादी काँग्रेस, मग तृणमूल काँग्रेस, मग आप, मग परत शिवसेना. सत्ताधाऱ्यांची भूक किती आहे आणि ती भागतीये का नाही असा प्रश्न आता मतदारांना पडतोय. आणि आता शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनीच नवीन ट्विस्ट समोर आलाय. आता तोही महाराष्ट्राला कळलाय. कालपर्यंत इतरांना गद्दार म्हणणारे शिवसेनेचे हे 6 खासदार आज स्वतः त्या आरोपांच्या भोवऱ्यात अडकलेले आहेत. सुप्रीम कोर्टानं एक निर्णय 4 वर्ष रखडवला आणि लोकप्रतिनिधींना वाटते तशा इकडून तिकडे उड्या मारायला एक लीगल कवच दिलं गेलंय, असंही लीगल एक्सपर्ट्स आता म्हणतात. तर हे सगळं बेसिकली काय सुरू आहे?